सकाळच्या नाश्त्यासाठी ज्वारीच्या पिठापासून मस्त असे मऊ लुसलुशीत आज आपण धिरड्याची रेसिपी पाहणार आहोत, जी बनवायला अतिशय सोपी आहे। तर त्यासाठी मिक्सिंग बाउलमध्ये 1 कपभर आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि पाव कप आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। जरी ते तुम्ही तांदळाचं पीठ वापरणार नसाल तर पाव कप तुम्ही बारीक रवा घेऊ शकता किंवा चण्याचं पीठ किंवा गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता। त्यामुळे आपल्या धिरड्यांना छान असं बाइंडिंग येईल। थोडं थोडं पाणी टाकून मीडियम घट्ट हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालू शकता। त्यात मी 2-2 चमचेभर एवढं कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर आणि 1 हिरवी मिरची बारीक कट करून घातलेली आहे। थोडीशी कोथिंबीर आणि 2 चमचे तेल छान कडकडीत गरम करून तेलाची फोडणी यामध्ये घालायची आहे। त्यात जिरं, मोहरी, हिंग सुद्धा घालून घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे सर्व जिन्नस एकजीव करायचं आहे। मिश्रण जास्त घट्ट किंवा अजिबात जास्त पातळ ठेवायचं नाही। तर आता हे धिरडे काढण्यासाठी इथे माझ्याकडे नॉनस्टिक पॅन आहे, त्यावरती 1 चमचाभर तेल टाकलेलं आहे। जर तुम्ही आता वेट लॉससाठी बनवणार असाल ना, यामध्ये तुम्ही जराही तेल वापरलं नाही ना, तरीही याचे धिरडे छान असे तयार होतात। मिश्रण छान असं पसरवून घ्यायचं। काही मिनिटासाठी खालच्या बाजूने आपल्याला शेकून घ्यायचं आहे। दोन्हीही बाजू छान खरपूस भाजून झाल्या की हे काढून घ्यायचे। राहिलेले सर्व जे धिरडे आहे सेम पद्धतीने बनवून घेणार आहोत। अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि घरच्यांना सुद्धा नक्कीच आवडणार आहे। एकदा जरूर ट्राय करून पहा, सर्वांना नक्कीच आवडेल। ह्यासोबत आपल्याला वेगळ्या कुठल्या चटणीची सुद्धा आवश्यकता लागत नाही। विदाऊट चटणी सुद्धा तुम्ही खाऊ शकता। जर खायचे असेल तर तुम्ही दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता। अगदी दिवसभर जरी ठेवले ना, हे मऊ लुसलुशीतच राहतात। रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका।